नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। आजची मुख्य बातमी आहे आताची मोठी बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ संदर्भात शासन निर्णय निर्गमित दिनांक 17 एप्रिल 2026 या संदर्भाने स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी बंपर वाढ संदर्भात शासन निर्णय निर्गमित। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे? उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। पदोन्नतीच्या संदर्भात सूचनेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दिनांक 15/4/2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की यंत्रणेच्या अधीनस्थ कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 12/9/2016 व 1/8/2019 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद सूचनेचे अवलोकन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती नाकारल्यास अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती आणि पदोन्नतीचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी पदोन्नती नाकारल्यास 12/9/2016 च्या शासन निर्णयामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार नियमित निवड तदर्थ निवड सूचीमधून नाव वगळण्यात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। त्याचबरोबर तसेच कार्यभार स्वीकारल्याच्या नंतर पदोन्नती नाकारता येणार नसल्याचे स्पष्ट सूचना देण्यात आले। त्या अनुषंगाने सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना निर्देश देण्यात आले आहे की पदोन्नतीचा विचार क्षेत्रात असणाऱ्या अधिकाऱ्याची पदोन्नती होण्यापूर्वी पदोन्नतीतून नाव वगळण्याबाबत अथवा पदोन्नतीचा कार्यभार स्वीकारण्याबाबत पदोन्नती नाकारल्याबाबत शासनाचा संबंधित नियुक्त प्राधिकाऱ्यास अवगत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच पदोन्नतीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पदोन्नती नाकारल्यास कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सूचनेचे व काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत। वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास कर्मचाऱ्यांनी पदोन्नती स्वीकारल्यानंतर शासन निर्णयानुसार त्यांच्या वेतनात वाढवण्यात येणार आहे। करिता शासन निर्णयानुसार त्वरित पदोन्नतीच्या संदर्भात अर्ज सादर करावे याची दक्षता घ्यावी। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।